तर मुलांचे एक्झाम चालू आहेत आणि मुलं घरी असले की त्यांना काहीतरी छान छान असं खावंसं वाटतं. म्हटलं चला आमच्या घरात तर ही रेसिपी सारखी बनते, तर तुमच्याबरोबर पण ही रेसिपी शेअर करावी. तर मी इथं काय केलं होतं, 100 ग्रॅम डार्क चॉकलेट घेतली होती, त्याला मेल्ट केलं मायक्रोवेव्हमध्ये. नंतर त्याच्यामध्ये मी तूप टाकले 1 मोठा चमचा. तुपाच्या ऐवजी तुम्ही बटर किंवा तेलचा पण वापर करू शकता. नंतर त्याच्यामध्ये 1 कप मी दूध टाकले. आता दूध खूप थंड फ्रीजमधलं नाही घ्यायचं, रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं. त्याच्यामध्ये मी अर्धा कप इथं चॉकलेटचं प्रीमिक्स टाकलं आहे. हे रेडीमेड चॉकलेटचं प्रीमिक्स आहे. बाहेर आजकाल खूप लोक होम बेकर आहेत आणि त्यांना माहिती असेल की हे प्रीमिक्स कुठं मिळतं. नंतर ह्याला आपण छान असं मिक्स करूयात आणि नंतर मी काय केलं, इथे एक बटर पेपर घेतला आणि ज्या टीनमध्ये तुम्हाला केक शिजवायचा आहे किंवा ब्राउनी शिजवायची आहे, ही बेसिकली ब्राउनी आहे, केक नाही. मग मी असा चौकोनी टीन घेतला आहे, त्याच्यामध्ये हे मिक्सचर आपल्याला टाकून घ्यायचं. मस्त एकदम चॉकलेटी अशी ब्राउनी तयार होते. नुसती ब्राउनीच नाही, लास्टला भेटेल मेन तुम्हाला मी ह्याचं काय बनवलं होतं बघायला. तर आपण छान अशी पसरून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती छान अशी चॉकलेटी झाली. आणि प्रीमिक्सनी ही रेसिपी खूप पटकीनी बनते, जास्त तामझाम करायची गरज पडत नाही. खूप सारे मिक्स आपल्याला म्हणजे मैदा, कोको पावडर हे सगळं मिक्स करायची गरज पडत नाही. जे नवीन आहे, ज्यांना असं खायला आवडतं ते हे नक्की ट्राय करू शकतात. छान असं टॅप करायचं आहे. मी मायक्रोवेव्हला ही ब्राउनी लावून घेणार आहे, त्याच्यासाठी मी मायक्रोवेव्ह प्रीहीट करायला ठेवला होता. आता हे मी चॉकलेट ॲड करते वरतून, हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला टाकायचे असेल तर टाका. तर माझ्याकडे हार्ट शेपचे मी असे चॉकलेट्स बनवून घेतले होते, मी ते हे लावलेले आहेत. मस्त असं चॉकलेटी अजून खायला मज्जा येते म्हणून. आता ह्याला मी मायक्रोवेव्हला लावून घेते. मी फक्त 4 मिनटासाठी ही ब्राउनी बेक करून घेतली आहे. तुम्ही गॅसवरती पण बेक करू शकता. ती कशी बेक करायची हे खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये पाहायला मिळते आणि खूप जण सांगतात. प्रत्येकाच्या घरी अवन मायक्रोवेव्ह हे वेगवेगळे असतात, त्यामुळं त्याचं टेम्परेचर हे आपल्यालाच त्यावेळेस समजून घ्यायचं ज्यावेळेस आपण मायक्रोवेव्ह किंवा अवन घेतो. तर बघा ही छान ब्राउनी थंड झाली आहे आणि आता आपण ह्याला कट करूयात. तर ही तर झाली एकदम झटपट अशी प्रीमिक्सपासून ब्राउनी तयार. याच्या अगोदर मी वाईटी शॉर्ट्सला माझ्या ब्राउनीच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत विदाऊट प्रीमिक्स, घरच्या घरी ब्राउनी कशी बनवायची. जर फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. पण जे जास्त तामझाम न करण्यात इंटरेस्ट म्हणजे दाखवत नाही, ज्यांना झटपट असं मॅगीसारखं काहीतरी आवडतं, त्यांच्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. पाहू शकता किती छान अशी ब्राउनी तयार झाली. आता मी सर्व करते. तर पहिल्यांदा मी एक ब्राउनीचा पीस घेतला आहे, त्याच आकाराची मी आईस्क्रीम कट करून घेतली होती, ती ठेवली आणि वरतून एक ब्राउनी. अशा प्रकारे हे आपलं सँडविच तयार झालं. पण मी हे असंच नाही देणार, मी चॉकलेट सॉस बरोबर सर्व करणार आहे. हे चॉकलेट सॉस मी घरीच बनवले. याच्या अगोदर मी जसं बोलले शॉर्ट्सला मी याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे, ती तुम्ही जाऊन पाहू शकता. तर तुम्हाला ही ब्राउनी विथ आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला काही विसरू नका. तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा.